दखल घ्यायची आहे। त्यामुळे कोणी या ठिकाणी गडबड नको असं करू नका। आजच्या या गुरुपौर्णिमेस या कार्यक्रमास उपस्थित विभाग क्रमांक 1 मधील सर्व सन्माननीय वरिष्ठ पदाधिकारी, सन्माननीय माजी सन्माननीय महिला पुरुष शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटा प्रमुख, सर्व शिवसैनिक यांचं मी शिवसेना शाखा क्रमांक 5 च्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। गुरुपौर्णिमेनिमित्त दादांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज पवित्र दिवस आहे आणि आमचे कार्यकर्ते, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री काल माझी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी आले होते। त्यांची ऊर्जा बघून मी सुद्धा निर्णय काल संध्याकाळी घेतला की आपण सुद्धा आता लोकांमध्ये गेलं पाहिजे। खूप कमीत कमी 3 महिने मी घरामध्ये बसलेलो होतो पायाच्या ऑपरेशन्समुळे। आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा विनंती, आणि दिवससुद्धा चांगला आहे। काल आमचे गुरुवारी आणि उपमुख्यमंत्री येऊन गेले होते, त्यामुळे आम्ही आज ठरवलं आणि आजच्या दिवसापासून मी पुन्हा मतदारसंघामध्ये थोडा कामाला लागणार आहे। आणि कॉर्पोरेशनसुद्धा जवळ येते आणि कार्यकर्त्यामध्ये बरेच दिवस नसलं नैराश्य उत्पन्न होतं। सर्व कार्यकर्ते इच्छा होती, त्यानिमित्ताने आजपासून मी या कामाला समाजकार्याच्या कामाला सुरुवात केली। आज मोठा उत्साहाचा कार्यक्रम दर्शन मित्र आहे, ते माझे सर्व सहकारी आहेत। मी येणार त्यांना कळलं म्हणून त्यांनी प्रचंड उत्साहामध्ये आमच्या महिला भगिनी त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व शिलाताई असेल, आमची कांचन असेल, त्यांच्या सर्वांच्या सर्व नगरसेवक आहेत, सर्व शाखा प्रमुख आणि सर्वांनी आज आवर्जून आज मी येणार होतो, कारण घरी यायला त्यांना थोडंसं कुठे दिक्कत होती ती बऱ्याच कार्यकर्त्यांना, त्यामुळे आज इथे मला भेटायला आलं। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। गुरुचा आदर राखला पाहिजे, आपली परंपरा आहे। आणि जसा याच्यापूर्वी सर्वांनी गुरुचा आदर राखला, तसं गुरुचा आदर पहिली आई आहे, तीच तिला मान सन्मान दिला पाहिजे। नंतर आपले जे शिकवतात राजकारणामध्ये असतात, आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, गुरु साहेब आमचे गुरु आहेत राजकारणातले, या सर्वांचा आपण आदर राखला पाहिजे, गुरुचा आदर राखला पाहिजे असं एवढं।